नमस्कार. आता आपल्याकडे इरलं बनवायला चालू आहे. कॅमेऱ्याच्या नजरेतून ते तुमच्या थेट मनापर्यंत बघू शकता. किती बिलं घ्यायची काका बोला? 6 बिलं घ्यायची. आणि हा आहे गाडा. हा हिरवा हिरवा दिसतो तो बांबूपासून बनवलेला आहे तो. 6 बिलं उभी घ्यायची का? आणि आडवी किती घ्यायची? 6 आणि 5. 11 बिलांचं बघूया कसे बनवतात इरलं. आमच्याकडे याला घोंगडी बोलतात, घोंगडा. मी शिकून येतो ना मस्त पाडायचं. फक्त बिलांचं शिकला अजून नांगायचं ना. पहिली स्टेप झालेली आहे आपली. अशा प्रकारे त्याने बिलं लावून घेतलेली आहेत. आता दुसरा बिल काय? आणि ते बिल काय त्याला आवडलं नाही, दिले फेकून. मेस्त्रीला चांगली बिलं पाहिजेत नाही तर फेकून देतो. त्याला चांगली बिलं पाहिजेत. चला बिल आणा, दुसरं बिल आणा पटकन पटकन. टाइम खोटी नाही. बघा किती लवकर. चांदण्या करायच्या, मग चांदोबा तयार. पूर्वी त्याच्यावरती पलसाची पानं लावायची, आता प्लॅस्टिक. स्वस्त आणि मस्त, पण थंडी लागते. पूर्वी पानाने शिवायचं असतं त्याच्यावरती, त्याच्यामुळे थंडी लागत नव्हती. आणि आता कसा पाऊस पण कमी असतो. आता पण पाऊस थांबलेला आहे पूर्णपणे. बघा 5 बिलं लावल्यानंतर असं वरती घ्यायचं असतं. तुम्हाला जर पाहिजेत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा कारागीर तुम्हाला लगेच मिळून जाईल. घरपोच. कॉन्टॅक्ट नंबर सांगा रे. नंबर सांगतोय तुम्हाला मी आता त्यांचा. 8788412521. हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही कॉल करून सांगू शकता. आणि पाऊस आलेला आहे. थेंबे. हे बघा अशा प्रकारे बिले लावायला चालू आहे. तुम्ही आलते घरी आता ही जर बिलं लांब असतील तर तीच वापरू शकतो आपण. आणि जर कमी असली तर त्याला सांधा मारावा लागतो. बरोबर का? बरोबर. कंपनीची
हे मिस्टर इरले आणि बनवायला लावलेले इरलं. आणि हे विद्यार्थी आहेत, शिकायला आलेले आहेत. जरा व्यवस्थित बोलावे व्हिडिओमध्ये, व्हिडिओ अपलोड होणार आहे. पूर्णपणे खेचून टाईट करून घ्यायची असतात ती. 6 टाकली ना, 6 आणि 5. हे बघा, एवढं तयार झालेलं आहे. किती सुंदर दिसतंय बघा. हे बघा, हे बघा, या ठिकाणी ते बिल मोडलं, त्याच्यामुळे नवीन सांधा लावायला लावलेला आहे. कारण बिल व्यवस्थित पाहिजे, एकदम लवचिक, मोडले नाही पाहिजेत. जर कडक असले तर ते पटकन मोडून जातील आणि ते घोंगडा पण 1 वर्ष टिकणार नाही, इरलं टिकणार नाही 1 वर्ष. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 केल्यानंतर पाठीवरचं पूर्ण झाल्यानंतर तिथून खाली करणार आहेत. तिथून स्लूप दिला जाईल. खूप मेहनत लागते बनवण्यासाठी. हां, दिसतं छान आता मस्तपैकी. आता इथून खाली घेणार आहे, स्लूप दिला जाईल इथून. अंतिम टप्प्यात येऊन पोचलेला आहे इरलं. तर माझे डिझेल स्कूटर. हे बघा कसा जोईन मारला इथे. बिल कमी पडतात ना. हां बघा, स्लूप दिलेला आहे आतनं. आणि आता थोडंच बाकी राहिलेलं आहे बनवायचं. 1 2 3 पाता राहिली. ते नव्हते ना काय वरची खाते म्हटलं. पटकन मोडलं पाहिजे ना, पुढच्याला भेटलं पाहिजे ग्राहक. सध्या बाजारामध्ये रेट 300 रुपये चालू आहे इरल्याचा. अशा प्रकारे इरलं पूर्ण झालेलं आहे. अथक प्रयत्नानंतर शेवटी इरलं पूर्ण झालेलं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून थोडंसं बाकी आहे. सांधा मारायला चालू आहे. माणूस पण सांधावाला आहेत ना, त्याच्यामुळे सांधा लावावाच लागतो.
सांदा लावल्याशिवाय जमतच नाही पुढचं काम. बरोबर का? चला विला द्या, कोयती द्या, कट करू द्या. तर वेल्डिंग मारायला चालू आहे. बघा कशी वेल्डिंग मारतात लाकडाला, बांबूच्या. पहिल्यांदाच मी बघितलं लाकडाला वेल्डिंग करताना. हे त्याचे पाय आहेत, ते जरा लहान करायला आले आहेत पाय. घोंगड्याचे इरल्याचे पाय. आता साफसूफ आणि कचरा घेऊन जावा घरी. घोंगडं चेक करायला चालू आहे कसं पाऊस पडल्यावर वेल्डिंग कशी निघते का नाही म्हणते. आणि घोंगडं झालेलं आहे. बरोबर आहे का? इरलंच. हो एकदम परफेक्ट.